श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मी आपल्या ह्या चॅनलवर मागे एक व्हिडिओ टाकलेला होता की सफेद रुईच्या मुळीचा उपयोग कसा करायचा। संतान प्राप्तीची ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे की ज्या व्हिडिओवर मला काही जणांनी जे प्रश्न विचारले होते तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायला म्हणजे जे सविस्तर उत्तर द्यायचं असतं ते कमेंट करून नाही सांगता येत, तर त्याच्यावर आज एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे की जी प्रश्न होती ती मी सगळी शॉर्टलिस्ट करून ठेवली आणि त्यावर उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर जी प्रश्न मला विचारण्यात आलेली होती तर त्यावर मला जितपत माहिती आहे तेवढी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर एका ताईंनी मला विचारलं होतं की ती जी मुळी आहे ती पती पत्नी दोघांनी कमरेला बांधावी का? तर नाही ताई, ती मुळी फक्त पत्नीनेच कमरेला बांधायची असते। त्याशिवाय दुसरा प्रश्न होता की तुमरुका हे नाव 21 वेळा घ्यायचे का? तर हो, तुमरुका हे नाव 21 वेळा घ्यायचे आहे। हातात मुळी घ्यायची व शिवपिंडीवर 21 वेळा गोल गोल फिरवून तुमरुका 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 असं म्हणायचं। तिसरा प्रश्न होता की सफेद रुईची मुळी घ्यावी की लाल रुई पण चालेल? तर नाही, लाल रुईच्या मुळीचा हा उपयोग नाही आहे। सफेद रुईची मुळीच या उपायाकरता आपल्याला लागणार आहे। मुळी घ्यायला फक्त पतीला पाठवलं तरी चालेल का, अशी एका जणाने मला कमेंट केलेली। तर नाही, मुळी घ्यायला दोघांनी सोबत जावं, पूजा करावी आणि मुळी घरी आणायची आहे। एका ताईंचा प्रश्न होता की मी माहेरी आहे तर उपाय केला तर चालेल का? माहेरी असल्यावर हा उपाय आपण करू शकतो, म्हणजे हा उपाय कुठेही करता येतो, कोणत्याही मंदिरात करता येतो। तर उपाय करताना फक्त दोघं पती पत्नी हे सोबत असावेत। नंतर मुळी घ्यायला गेल्यावर पूजा कशी करावी हा एकाने कमेंट करून विचारलेला प्रश्न। सफेद रुईच्या झाडाच्या मुळाशी गणपतीचा वास असतो, तर सगळ्यात अगोदर 1 तांब्याभर पाणी मुळीला वाहायचं आहे। त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहाव्यात, अगरबत्ती ओवाळावी, दिवा ओवाळावा व त्या झाडाला हात जोडून विनवणी करावी किंवा प्रार्थना करावी की मी माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी तुमच्या झाडाची मुळी घेऊन जात आहे, त्याची मला आज्ञा द्यावी व ज्या मनोकामना पूर्तीसाठी मी ही मुळी नेत आहे ती इच्छा माझी पूर्ण व्हावी। माझा संतान प्राप्तीचा जो मी उपाय करणार आहे तो उपाय फळास यावा अशी मनोमन प्रार्थना करून ती मुळी तोडायची आहे। ती मुळीमधून त्या मुळीतून चीक निघतो म्हणून ती मुळी चिकट असते। तुम्ही घरी आल्यावर ती मुळी धुतली तरी काही हरकत नाही। त्यानंतर पिंपळाचं पान घ्यायला पण दोघांनी जायचं का? तर पिंपळाचं झाड हे रस्त्यात कुठेही असतं किंवा शिवमंदिरात तर पिंपळाचं झाड असतंच, तर दोघांपैकी कुणा एकाने जरी ते पान तोडून आणलं तरी काही हरकत नाही। फक्त मुळी आणायला दोघं नवरा बायकोने सोबत जायचं आहे आणि मंदिरात उपाय करायला देखील। तर नंतरचा प्रश्न होता की पिंपळाचं पान पाण्यात टाकून उकळायचं का? तर नाही, पिंपळाचं पान हे दुधात टाकूनच ते दूध आपल्याला प्यायचं आहे। 1 ग्लासभर दूध घ्यायचं, ते रात्री झोपण्याच्या अगोदर 1 ग्लासभर दूध घ्यायचं, ते उकळून घ्यायचं। त्याच्यामध्ये पिंपळाचं पान जे आपण महादेवाच्या पिंडीवरून उचलून आणलेलं आहे ते पान त्या दुधात टाकायचं, थोडंसं ते 5 मिनिट उकळून घ्यायचं आणि 2 वेगवेगळ्या कपांमध्ये ते दूध टाकून ते प्यायचं आहे। उकळलेलं पान कुठेही कचऱ्यात टाकायचं नाही। ते पिंपळाचं उकळलेलं जे पान आहे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा तलावात किंवा विहिरीत किंवा नदीत ते विसर्जित करायचं। त्यानंतर पिंपळाचं पान टाकून ते दूध किती दिवस आपण घ्यायचं आहे? तर ते दूध फक्त ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत त्याच दिवशी घ्यायचं आहे, त्यानंतर नाही, फक्त एकच वेळा ते दूध आपल्याला घ्यायचं आहे। एका ताईंनी विचारलेलं की मुळी 2 ते 3 महिने अगोदर घरात आणून ठेवली तर चालेल का? तर नाही, जेव्हा उपाय करणार असाल तेव्हाच मुळी आणायची आहे, 2-3 महिने अगोदर आणायची नाही। कोणत्याही आयुर्वेदिक दुकानावर देखील ही मुळी उपलब्ध असते, तिथून आणली तर चालेल का? तर नाही, तर मुळी ही झाडाची पूजा करून विधिवत आपल्या घरी आणायची आहे। कोणत्याही दुकानातून मुळी विकत आणायची नाही। मुळी आणायला कुणालाही पाठवायचं नाही, पती पत्नी दोघांनी जायचं आहे। मी वारंवार सांगते कारण कुणाच्या मनात शंका असतील तर त्या परत यायला नकोत म्हणून। एका ताईंचा प्रश्न होता की माझे पती बाहेर गावी जॉब करतात तर ही सगळी सेवा मी एकटीने केली तर चालेल का? तर फक्त पत्नी ही सेवा करू शकत नाही, दोघं उभयंता पती पत्नी दोघांनी पण हा उपाय सोबत करायचा आहे। एका ताईंचा प्रश्न होता की मुळी कमरेला बांधल्यानंतर केव्हा सोडावी?
जर तुम्ही उपाय हा व्यवस्थित केलेला आहे, काहीच चूक केलेली नाही व मुडी बांधल्यानंतर लगेच तुम्हाला गर्भधारणा झाली आहे तर मुडी तशीच राहू द्यावी। 9 महिन्यांपर्यंत मुडी राहू द्यायची आहे व तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सीची म्हणजे डेट दिली गेलेली असते त्याच्या 15 दिवस किंवा 8 दिवस किंवा महिनाभर अगोदर 9वा महिना लागून गेल्यानंतर तुम्ही ती मुडी सोडायची आहे। मुडी कापायची नाही किंवा जो दोरा कमरेला बांधलेला आहे तर तो कोणतेही अस्त्रशस्त्र म्हणजे कैची, ब्लेड, धारदार वस्तू ज्या आहेत त्या वापरून कापायचा नाही। ती मुडी म्हणजे तो जो धागा आहे, लाल धागा, तो त्याची जी गाठ आहे ती शक्यतो हातानेच सोडण्याचा प्रयत्न करावा। जर तुम्हाला सोडता येत नसेल तर घरातील कुणा एका व्यक्तीची मदत घ्यावी व त्यांच्याकडून तो सोडून घ्यायचा, पण कोणतेही अस्त्रशस्त्र त्याला लावू नयेत। आणि जर तुम्ही ही मुडी तुम्हाला प्रेग्नन्सीच्या कळा सुरू झाल्यात तोपर्यंत जरी ठेवली तरी काही हरकत नाही, पण प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीची वेळ आलेली आहे त्याच्या अगोदर म्हणजे कळा सुरू झाल्याबरोबर जरी तुम्ही ती आठवणीने दोरा सोडला तरी काही हरकत नाही। अगोदर सोडून ठेवला तरी हरकत नाही आणि वेळेवर जरी सोडला तरी चालेल। त्यानंतर मुडी सोडताना कोणत्या देवाचे नाव घ्यायचे असते का तर नाही घेतलं तरी चालेल, पण ओम नमः शिवायचा जप आपण केला तर उत्तमच। अशीच नुसती गाठ सोडून घेतली ना तरी चालेल। आणि मुडी सोडल्यानंतर तिचे काय करावे तर आपली मनोकामना पूर्ण होते, आपल्याला खूप छान बाळ ह्या उपायाने होणार आहे असे आपण आभार मानून तो जो धागा आहे तो आपल्या कपाळाला, डोळ्यांना लावायचा आणि व्यवस्थित असा एका कागदामध्ये बांधून घ्यायचा आणि एखाद्या नदीत किंवा तलावात विसर्जित करायचा, इतरत्र कुठेही टाकू नये। कमरेला मुडी बांधली व अडचण आली तर मुडी काढावी का तर नाही, तुम्ही मुडी 3 महिन्यांसाठी तशीच ठेवायची आहे। उपाय जर व्यवस्थित केला असेल तर 3 महिन्यातच तुम्हाला गर्भधारणा होईलच जर उपाय व्यवस्थित केला असेल तर। आणि जर 3 महिन्यांपर्यंत देखील तुम्हाला काही अनुभव आला नाही तर 3 महिन्यांनंतर परत ती मुडी काढायची आहे, तो उपाय तसाच करायचा आहे, तुम्हाला नक्कीच त्या उपायाची प्रचिती येईल। नंतर मंदिरात गेल्यावर फक्त पूजा केली व घरी आल्यावर पिंपळाचं पान दुधात टाकून घ्यायचं राहिलं तर असं करू नका, व्यवस्थित उपाय करा। उपाय 4 वेळेस समजून घ्या, कसा सांगितला आहे ते, तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईलच। व नियमित महादेव मंदिरात जाऊन जल अर्पित करा। त्याशिवाय पशुपतीचं व्रत तुम्ही करू शकतात। पशुपतीचं व्रत कसं करावं यावर देखील मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहेच, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेलच, तुम्ही नक्की ते व्हिडिओ चेक करा। जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात। मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करते की मी ज्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्याने तुमचं समाधान झालेलंच असेल। तर असेच नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। झालेली सेवा